लोकप्रिय उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे आदरस्तंभ स्वर्गीय अभिनेता पवार या संघाच्या पवित्र स्मृतिदिनांत निवडणूक करतो. आजच्या माझ्या ठिकाणी प्रवेश समारंभासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले रायगडचे खासदार आणि तुम्हाला सर्वांचे नेते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब, आता त्यांनी मार्गदर्शन केलं ते रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गौतम भाऊ घारे, आपल्या सर्वांचे मार्गदर्शन ज्येष्ठ नेते आदरणीय ऋतुजी पाटील, आपले ज्येष्ठ नेते आदरणीय भरतभाई भगत, आदरणीय धुळे साहेब, नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आदरणीय पुष्पाताई खर्डे, जिल्हा परिषदेचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संतोष जंगेमारे, जिल्हा परिषदेचे सदस्य अमृताताई ठाकरे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती नारायण जिल्हा साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष प्रदेशाचे नेते सुनीलजी पाटील, त्याचप्रमाणे उपस्थित माझ्या एकाच्या प्रवेशाला सुद्धा भाऊच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण माझ्या स्वागताला आशीर्वाद द्यायला ठिकाणी उपस्थित झाले सर्व वडीलधारी सर्व ज्येष्ठ पदाधिकारी आणि सर्व सहकारी मित्र आणि त्यांच्या सोबत अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम केले माझे सर्व सहकारी उपस्थित बंधू आणि भगिनी, खरं तर फडणवीस साहेब माझ्यासाठी हा प्रवेश फारसा मला असं काही खर्च वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 1990 स्थापना झाल्यापासून आदरणीय साहेब आणि आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपण काही कार्यकर्ते पदाधिकारी राजकारणाचं पावलं त्या ठिकाणी टाकत होतो. अनेक कार्यकर्ते साहेबांच्या आणि भाऊंच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी पुढे वाटचाल करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या पदांवरती त्या ठिकाणी पोहोचले. तर लहानपणापासून आपलं आणि भाऊंचं ऋणानुबंध मैत्री या अगदी जवळ पाहण्याचं योग भाग्य मला लागलं. प्रत्येक वळणावरती सगळ्यापेक्षा रक्ताच्या नात्याच्या पलीकडचं नातं आपण नेहमीच आपल्या कुटुंबामध्ये जपलं आणि आपलं 1994 पासूनच काम जवळ पाहण्याची संधी मला लागली. भाऊंच्या जुन्या आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी भाऊंच्या त्या केबिन मध्ये त्या ठिकाणी साहेबांचा राज्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी 1994 साली शपथ दिली त्याला. डॉक्टर पी.सी. अलेक्झांडर हे राज्यपाल होते, त्यांनी शपथ दिली. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब आणि आदरणीय भुजबळ साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या फोटोमध्ये होते. तो फोटो बघून राजकारणाची सुरुवात माझ्या घरात कार्यकर्त्यांनी केली. फोटोवरती स्वर्गीय इंदिराजींचा फोटो बघून त्या ठिकाणी माझं बालपण गेलं. मनामध्ये काय स्वरूपी विचार झाला ही अतिशय त्या पद्धतीची डोळ्यामुळं अनेक वर्ष पक्षात काम करण्याचा चांगला योग आला. साहेब मला या ठिकाणी आवडून सांगायचं वाटतं की मागच्या कालावधीमध्ये काय झालं असेल त्याच्या बाबतीमध्ये मी जाणार नाही, परंतु माझे अनेक सहकारी या ठिकाणी आहेत. माझ्या गावातील माझ्या आळीतील ज्यांनी मला राजकारणामध्ये मोठं केलं, वाढवलं, माझ्या प्रत्येक दुःखात माझ्या निवडणुकीच्या काळात सोबत राहिलेले नंदूभाऊ असतील, त्यांचे सर्व पालकर भाऊ असतील, अमोल असतील, त्यांचे सर्व सहकारी, गणेश असेल, प्रेम असेल, सारे सहकारी सोबत अगोदरच भाऊ सोबत काम करत होते. परंतु शेवटी राजकारणामध्ये काही गोष्टी अशा घडत असतात की त्याला नाईलाज असतो आणि त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षामध्ये मी गेल्या 3 वर्षापासून काम करत होतो. मंडल अध्यक्ष म्हणून सुद्धा जे जे पक्षाला काम केलं ते करायचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केला. परंतु कर्जत शहर असेल, तालुका असेल, अनेक वर्ष एकत्रित काम केल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांसोबत ज्यावेळेस संवाद व्हायचा, मैत्रीपूर्ण संबंधातून सगळ्यांच्या राजकारणाच्या पलीकडचं नातं जोडलं गेल्यामुळं त्यांच्याकडून नेहमीप्रमाणे सांगायचं की आपण सोबत काम केलं पाहिजे. विचारचा उमेश आप्पा असेल, बघा सोमनाथ असेल किंवा सर्वच सहकारी, कोणाचं एखादं नाव घेण्याचं महेंद्र चंदन असतील, सोमनाथ पालकर असतील, सर्व सहकाऱ्यांचं नेहमी सारखं असतं की आपण जुनी टीम म्हणून काम केलं. काल माझ्या गावातून मला सांगायचं आहे की आदरणीय नगराध्यक्ष पुष्पाताईंनी स्वतःहून मला फोन केला. निवडणुकीला एकमेकांच्या विरुद्ध लढल्यानंतर ताईंनी मला आधी भावपूर्वक हक्कानं त्या स्वतः बोला की राजेश आपली टीम जुनी टीम होती, उमेश असेल, सर्वच आपले सदस्य असतील, शीतल काके असतील किंवा साईवाले असतील, हे सारे आपण एकत्रित काम केलं. त्या टीम कुठे जातात त्या टीमची आठवण येते. त्या दृष्टिकोनातून जर तू विचार केला तर तोपर्यंत माझा प्रवेश असं काहीच नव्हतं. भाऊची चर्चा सुरू होती
काहींनी मोठेपणानं फोन केल्यानंतर मलाही असं एक घडून आलं की एक आत्या किंवा आई त्या ठिकाणी स्वतःहून फोन करते. भावनिक मी ताईंशी अतिशय मनमोकळेपणानं बोलतो. मलाही माझ्या मनाला बराच काय भाग त्या ठिकाणी मोकळा झाला आणि मग जास्त काही दिरंगाई किंवा न करता त्या ठिकाणी मग आपण कुठेतरी पुन्हा स्थिरस्थावर हवं. या पक्षात आपण मोठं झालो, वाढलो, नावारूपाला आलो. आदरणीय साहेब, आदरणीय भाऊंच्या त्या चांगल्या मार्गदर्शनाखाली सर्वच आपण कार्यरत राहिलो, कार्यकर्ते घडलो आणि मग अशा वेळेला काहीच पक्षीय दृष्टीने थोडासा अवघड असा निर्णय होता. परंतु शेवटी मला आपल्या पटाने आपल्या पक्षामध्ये यायचं होतं म्हणून मी सुद्धा त्या ठिकाणी चर्चा केली, सागरशी चर्चा केली आणि त्यातून सकारात्मक चर्चा होऊन भाऊंनी सुद्धा माझं स्वागत केलं. भाऊ मी या ठिकाणी जास्त काय बोलतो नाही, साहेबांनी बोलायचं आहे. परंतु मागच्या कालावधीमध्ये काय झाले होण्यापेक्षा आगामी कालावधीमध्ये सर्वच ज्येष्ठ नेते मंडळी असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण सहकारी असतील त्यांच्या सोबत पक्षाची जबाबदारी एक सर्वसामान्य पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्या भूमिकेमध्ये पूर्णपणे उत्तर होण्याचा माझा मनामध्ये या ठिकाणी मानस मी व्यक्त करतो. भाऊ तुमच्या राजकीय प्रवास मी जवळून बघितलाय. 2017च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून त्याच्या अगोदर भाऊंच्या 2014च्या त्या अटीतटीच्या निवडणुकीत तुम्ही तालुका राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष म्हणून घेतलेली विधान असतील, मधु भावानी माझ्यांना अनेक वेळा त्या ठिकाणी एक मैत्रीपूर्ण संबंध घालून त्या ठिकाणी पक्षासाठी वेगवेगळ्या त्या ठिकाणी एकत्रित काम करत असतो. हे सारं काम बघितल्यानंतर 17च्या जिल्हा परिषद निवडणुकीनंतर 19 पर्यंत आपण सारं एकत्रित काम करत होतो. परंतु शेवटी राजकारणात स्थित्यंतर होत असतात त्याप्रमाणे या कुठेतरी आपल्याला त्या सगळ्या घडामोडीतून जावं लागलं. परंतु उशिरा का होईना भाऊ मला तुमच्यासोबत काम करण्याची संधी या ठिकाणी मिळते. ही माझी भूमिका तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणाने सांगतो. तुमच्या राजकीय आशा आकांक्षा मनीषा या विधानसभेला तुमचा जो अतिशय कमी मताने पराभव झाला, अहो तुम्ही 90 मध्ये त्या ठिकाणी पोहोचलेला. सेंचुरी व्हायची असेल तर नर्वस 90 मध्ये आउट झाल्यानंतर थोडंसं सर्वच एखाद्या रिपोर्टला थोडंसं ध्येय होतं. पण सर पुढच्या कालावधीमध्ये 90 पासून सुद्धा 100 पार करण्यासाठी जे काही अंतर लागतं ते अंतर म्हणजे स्टार्टिंगच्या खालच्या स्टँडला बॅट्समन असतो त्याप्रमाणे टिकून ठेवून माझी विकेट टिकून ठेवून तेवढं अंतर 100 पार करून ते बॅट्स त्या ठिकाणी सेंचुरी नंतर उंचावतील एवढ्या भूमिकेमध्ये मी माझ्या योगदान पक्षासाठी देण्याचा माझा निश्चितपणे प्रयत्न असेल. एवढं सांगतो तर आपण मला या ठिकाणी एक जबाबदारीने या ठिकाणी मला आपण पक्षात सामील करून घेतलं. सर्वच सहकाऱ्यांना मी विनंती करतो की मी पक्षात प्रवेश करत असताना कोणत्या प्रकारचं अतिशय घाईघाईमध्ये हा सगळ्या त्या ठिकाणी पक्ष प्रवेश होतोय मी कोणालाही त्या ठिकाणी सांगितलं नाही. अनेक जवळचे सहकारी ज्यावेळेस सांगतात की बाबा तू चालला तर आम्ही सुद्धा आलो असतो, आम्ही कुठे तुला मागे नाहीये. परंतु सर्वांची अतिशय मी त्यांची सर्वांची मित्र वर्गाची माझ्या जवळच्या कार्यकर्त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. त्यांच्या सरांशी संवाद साधून त्या ठिकाणी पुढच्या कालावधीमध्ये सार्वजनिक आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवाराशी कसे जोडले जातील आणि पुन्हा सक्रियपणाने काम कसे करतील यासाठी माझा निश्चितपणाने प्रयत्न असेल. पुन्हा एकदा आपण सर्वांनी मला माझ्या प्रवेशाला आपण सर्वजण या ठिकाणी कर्जतपासून आलात. आपणही वेळ दिली. दिल्लीचं सेशन सुरू झाल्यानंतर सुद्धा आपण या ठिकाणी मला वेळ दिली, मला पक्षात काम करण्याची पुन्हा संधी प्राप्त करून दिली. त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि माझे विचार या ठिकाणी थांबवतो.